काल आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं आणि खरं सांगते कळलंच नाही की कसं 1 वर्ष पूर्ण झालं. मग काय ॲनिव्हर्सरी म्हटलं की काहीतरी स्पेशल बनलंच पाहिजे. आम्ही 1 दिवस आधीच ठरवलं होतं की दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायची पावभाजी आणि रात्री जायचं बाहेर डिनरला. मग काय त्या हिशोबाने भाज्या आणून ठेवलेल्या होत्या. सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाले. एका साईडला मस्त असा गरमागरम चहा ठेवला आलं टाकून आणि दुसऱ्या साईडला भाज्या पटापट चिरून घेतल्या. आता आम्ही दोघं म्हटलं की भाज्या तर तेवढ्या लागणारच, फक्त क्वांटिटी जराशी कमी, पण तरी नेहमी माझ्याकडनं जास्तच होते. मग कुकर झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात खूप सारं असं बटर टाकलं, कांदा टाकला, ढोबळी मिरची टाकली, टमाटा टाकला आणि त्याच्यानंतर पावभाजी मसाला, आपले बेसिक मसाले ते सर्व टाकले आणि शिजलेल्या सगळ्या भाज्या मॅश करून त्या पण टाकल्या आणि थोड्या वेळातच आपली गरमागरम पावभाजी तयार. आणि त्यात मी टाकली थोडी कसुरी मेथी आणि मीठ. तरी एवढं टाकल्यानंतर पण माझ्या नवऱ्याला वाटत होते तिखट कमीच आहे. मग मी त्यावर एक तडका पण दिला होता. त्यानंतर मी दुसऱ्या गॅसवर ठेवला तवा, त्यावर टाकलं खूप सारं बटर आणि म्हटलं गरमागरम असे पाव भाजून घेऊ. नंतर पाव झाले भाजून आणि मी केली छानशी अशी प्लेटिंग. काय माझा नवरा कधीची वाटच पाहत होतो, कधी होतो आणि मी कधी त्याला देते. मस्त प्लेटमध्ये काढली थोडीशी भाजी, गरमागरम पाव, कांदा आणि आमची अशी छानशी पावभाजी तयार.